शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम। आज शंकराचार्यांची जयंती आहे, त्यांना वंदन करतो आणि इथे उपस्थित असलेले श्रोते, अधिकारी, साधक, तत्वोपासक आणि अध्यात्मामध्ये रुची आणि गती असणाऱ्या सर्व जिज्ञासू मंडळींच्या हृदयस्थ परमात्म्यालाही वंदन करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो। आचार्य शंकराचार्य हे भारतीय सांस्कृतिक इतिहासामध्ये एक साक्षात्कारी पुरुष, थोर तत्ववेत्ते आणि लोकाचार्य म्हणून ओळखले जातात। त्यांची ओळख लोकशंकर म्हणून आहे। आचार्य शंकराचार्य हे वैदिक परंपरेमध्ये न भूतो न भविष्यती अशी विभूती होती। न भूतो म्हणजे पूर्वी अशी कधी विभूती झाली नाही आणि न भविष्यती म्हणजे याच्या पुढेही अशी विभूती होणे नाही, अशी न भूतो न भविष्यती अशी विभूती होती। त्या विभूतीचा गौरव करताना स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेतील एक श्लोक उद्धृत केलेला आहे आणि तो श्लोक असा आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। हे अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्म क्षीण होतो आणि अधर्म प्रबळ होतो त्या त्या वेळेला मी जन्म घेतो। आचार्य शंकराचार्यांचा जीवन क्रम आपण पाहिला, पट आपण पाहिला तर स्वामी विवेकानंदांनी केलेला गौरव किती रास्त आहे हे आपल्याला पटतं। आचार्य शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले, वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली, अद्वैत तत्वज्ञानाचा डिंडीम भारतवर्षभर फडकवला। 4 ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मठ स्थापन केले, दशनामी संप्रदायाची पुनर्स्थापना केली, पंचायतन पूजा सुरू केली, भाष्य लिहिली, प्रकरण ग्रंथ लिहिले, स्तोत्र लिहिले आणि ते जगद्गुरु या पदाला पोचले। एखाद्याचं चरित्र सांगत असताना बालपणापासून सुरुवात करावी असा संकेत आहे। त्यानुसार मी आचार्यांच्या जन्मापासून सुरुवात करतो। अलवाई नदीच्या तीरावर केरळमध्ये कार्डी नावाचं एक निसर्ग संपन्न गाव होतं, आहे अजूनही। तिथे विद्याधर नावाचे 4 वेद धारण केलेले, वैदिक परंपरेला उचलून धरणारे नंबूद्री ब्राह्मण राहत होते। त्यांना शिवगुरु नावाचा पुत्र होता, तोही त्यांच्यासारखा सनातन वैदिक परंपरेचा कट्टर अभिमानी होता। त्यांचा विवाह, शिवगुरूंचा विवाह विशिष्टादेवींबरोबर झाला। विशिष्टादेवींचा उल्लेख काही ठिकाणी आर्यंबा म्हणून केला जातो। दोघेही धार्मिक वृत्तीचे होते, पण शिवगुरु आणि विशिष्टादेवी यांना संतती नव्हती। वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या। तेव्हा त्यांनी कार्डीच्या जवळच असलेल्या वृषभ पर्वतावरील चंद्रमौळीश्वर महादेवाची आराधना सुरू केली, उपासना सुरू केली, तपश्चर्या सुरू केली आणि त्या तपश्चर्येच्या फलस्वरूप एक दिवस चंद्रमौळीश्वर भगवान शिव शंकर शिवगुरूंच्या स्वप्नामध्ये आले, त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांनी शिवगुरूंना विचारले, तुम्हाला दीर्घायुष्य मंदबुद्धीचा पुत्र हवा का मेधावान अल्पायू पुत्र चालेल? शिवगुरूंनी सांगितलं, आपल्या इच्छेनुसार जे व्हायचं आहे ते होऊ दे, मला अल्पायू मेधावान पुत्र चालेल। चंद्रमौळीश्वर अंतर्धान पावले आणि शिवगुरु आणि विशिष्टादेवी उपासना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कार्डीला आले। आजच्या वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी बालशंकराचा जन्म झाला। आपल्याला झालेला पुत्र
हा चंद्रमौळीश्वर महादेवाच्या कृपेने झालेला आहे, म्हणून त्याचं नाव शंकर ठेवण्यामध्ये आलं. हा जो शंकर बालशंकर होता, लहानपणापासून अलौकिक बुद्धिमत्तेचा होता. त्याची धारण शक्ती अलौकिक होती. तो महाप्राज्ञ म्हणून जन्माला आला होता. शिवगुरूंबरोबर त्याचा अभ्यास सुरू होता. वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांना संस्कृतचं पूर्ण ज्ञान होतं. दुर्दैव असं की 3ऱ्या-4थ्या वर्षी शिवगुरूचे निधन झाले. विशिष्टा देवीनी 5व्या वर्षी त्यांची मुंज केली आणि गुरुकडे अध्ययनाला पाठवलं. लहानपणापासूनच या बालशंकराला बाह्य जगताबद्दल आकर्षण नव्हतं. आपण संन्यास घ्यावा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली होती. चरित्रकार असं सांगतात, त्यांची माता विशिष्टा देवी अलवाई नदीवर स्नानासाठी जात असे. केरळमध्ये उन्हाळा जास्त असतो. एके दिवशी नदीवरून परत येत असताना त्या मूर्छित पावल्या, बेशुद्ध झाल्या. बालशंकर काही त्यांना उचलून आणू शकला नाही. इतर लोकांची मदत घेतली आणि आईला घरी आणलं आणि त्या अलवाई नदीची प्रार्थना केली, माते माझ्या आईसाठी जवळ ये ना. आणि आश्चर्य म्हणजे त्या वर्षी धुवाधार पाऊस पडला. नदीचे 2 प्रवाह झाले आणि एक प्रवाह आचार्य शंकराचार्यांच्या घराजवळून गेला. आईची सोय झाली. इथे बालशंकराच्या मनामध्ये संन्यास घेण्याचे विचार दृढ होत चालले होते. एक दिवस असं झालं, नदीमध्ये स्नान करत असताना शंकराचार्यांच्या म्हणजे बालशंकराचा पाय मगरीने पकडला. मगर जेव्हा पाण्यामध्ये पाय पकडते तेव्हा तो सहसा सोडत नाही. आचार्यांची ती स्थिती विशिष्टा देवीनी पाहिली. आपला पुत्र अल्पायुष्य आहे, मगरीने पाय पकडलाय, आता काय होणार. त्या आक्रंदू लागल्या, रडू लागल्या. आणि अशा वेळेला बालशंकरांनी त्याला सांगितलं, माते मगरीने माझा पाय पकडला आहे, आता सोडणं कठीण आहे. आता तरी तू मला संमती दे, परवानगी दे. शेवटी नाही लाजानं विशिष्टा देवीनी त्यांना संन्यास घेण्याची परवानगी दिली. आणि काय आश्चर्य, तो मगरीने पकडलेला पाय हळूहळू सैल झाला. शंकर बाहेर आले. मात्यांनी सांगितलं, चल आता घरी. ते म्हणाले, नाही, तू मला संन्यास घेण्याची संमती दिलेली आहेस, परवानगी दिलेली आहेस. मी आतुर संन्यास घेतलेला आहे. आता मी संन्यास घेण्यासाठी गुरुच्या शोधार्थ जातो. मातेने खूप विनवणी केली. म्हणाली, तू संन्यास घेतलास तर माझा अंत्यसंस्कार कोण करेल. तेव्हा त्या बालशंकरानं मातेला वचन दिलं, दिवस असो रात्र असो, कोणती वेळ असो, तू माझं भावस्मरण कर किंवा निरोप पाठव. मी जिथे असेल तिथून तुला भेटायला निघून येईल. पुढे आचार्य शंकर गुरुकुरी केले. त्यांनी भाष्य लिहिली, प्रकरण ग्रंथ लिहिले, स्तोत्र लिहिली, भारतभर भ्रमण केलं. वेदांताचा दिंडी सर्व भारत वर्षभर त्यांनी पसरवला. आणि एके दिवशी त्यांना भावस्मरणानं समजलं की आपली माता शेवटच्या घटका मोजत आहे. ते बद्रीहून वायुवेगाने आले, मातेला भेटले, तिला परमात्म्याचं दर्शन घडवलं आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले. चरित्रकार असं सांगतात की नंबूद्री ब्राह्मणांनी संन्यासाने कुठलाही समारंभ करू नये, मातेचा अंत्यसंस्कारही करू नये, म्हणून शंकराचार्यांच्या त्या विचाराला विरोध केला. कोणी अंत्यसंस्काराला आले नाही. शेवटी आचार्यांनी केळीच्या खांबाची चिता बनवली. मातेचा देह जड झालेला होता. त्याचे 3 तुकडे केले, त्या चितेवर ठेवले. योग मार्गाने अग्नी दिला. योग सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. अग्नी दिला आणि मातेला दिलेले वचन पूर्ण करून शंकराचार्य
पुन्हा जगन्नाथपुरीकडे निघून गेले अशी नोंद आहे. विशिष्टा देवींचा विषय आणि शंकराचार्यांचा आणि विशिष्ट देवींचा अंत्यसंस्काराचा तो सगळा भाग आहे तो मी इथे पूर्ण करतो आणि पुढे त्यांच्या आचार्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येतं की आचार्यांचा जन्म इसवी सन 788 आणि मृत्यू इसवी सन 820 असा हा जो 32 वर्षाचा कालखंड आहे तो आपल्या वाचनामध्ये येतो. ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांनी आपला सारा इतिहास 1300 वर्ष अलीकडे आणला असं अनेक जाणकारांचं मत आहे. मी जेव्हा शंकराचार्यांच्या प्रकरण ग्रंथाचा अभ्यास सुरू केला तेव्हा भारताचार्य श्री सुग शेवडे यांचं प्रकरण ग्रंथावर एक पुस्तक आहे असं मला समजलं. मी ते पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न केला, मला ते पुस्तक मिळालं नाही. तेव्हा मी श्री सुग शेवडे यांच्या घरी गेलो. ते चेंबूरला गावठणमध्ये राहत होते, त्यांचं वय 86 होतं. सुग शेवड्यांनी मला त्यांची प्रकरण ग्रंथाची प्रत दिली. मी ती घरी नेली, वाचली, त्याच्या नोट्स काढल्या आणि सुग शेवड्यानं ते पुस्तक परत केलं. तेव्हा सुग शेवडे मला म्हणाले, अजित, तुला माहित आहे का, शंकराचार्यांचा जन्म इसवी सनाच्या 7व्या शतकात झालेला नाही, तो इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला त्यांचे पुत्र डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या मुखामधून तेच ऐकायला मिळालं की आदिशंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला आहे. मला वाटलं या पितापुत्रांचं हे मत असू शकतं, आपण थोडासा अभ्यास करावा. असं होतं की एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा असं ठरवावं आणि अचानक आपल्या हाती काहीतरी लागावं. त्याप्रमाणे मला स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचे विचार वाचायला मिळाले. स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणजे अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे विश्वस्त. गोविंद देवगिरी महाराज असं म्हणतात की आचार्यांच्या जन्मशतकाबद्दल मतभेद आहे, पण त्यांच्या कार्याबद्दल मतभेद नाही. त्यासाठी त्यांनी श्री द वा जोग यांच्या निष्कर्षाचा हवाला दिला. हे द वा जोग ज्यांनी पंचदशीचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं. द वा जोग असं म्हणतात, कांची कामोटी आणि द्वारका पीठाच्या नोंदीनुसार आचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला आहे. ते पुढे जाऊन असं म्हणतात की शंकर दिग्विजय या ग्रंथामुळे व्यक्ती विपर्यास आणि काल विपर्यास झालेला आहे. व्यक्ती विपर्यास कसा, तर कांची कामोटी पीठाचे 38वें शंकराचार्य धीर शंकरेंद्र सरस्वती, ज्यांनी भारतभर भ्रमण केलं, जे अभिनव शंकराचार्य म्हणून ओळखले जात होते, त्यांनी ग्रंथरचना केलेली नाही, ते अभिनव शंकराचार्य आणि आदि शंकराचार्य यांच्यामध्ये व्यक्तिविपर्यास झालेला आहे. आणि काल विपर्यासाबद्दल बोलताना जोग म्हणतात की धीर शंकरेंद्र सरस्वती नावाचे 38वें शंकराचार्य हे 7व्या शतकामध्ये झाले आणि ते आणि आदि शंकराचार्य यांच्यामध्ये गल्लत झालेली आहे. पुढे ते असं म्हणतात की आचार्यांचा मृत्यू इसवी सन 477 वैशाख पौर्णिमेला कामाक्षी देवी समोर झाला अशी कांची कामोटी पीठाची नोंद आहे. परंतु परंपरा असं मानते की आदि शंकराचार्यांनी केदारनाथला देह सोडला. हे जे जोग साहेबांचं जे मत आहे की आचार्य शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झाला, त्याला गोविंद देवगिरी महाराज असं म्हणतात की विजयवाड्याचे कोटा वेंकटाचलम आणि टी एस नारायण शास्त्री
यांनी दुजोरा दिलेला आहे. म्हणून मी थोडासा आणखी खोलात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझं असं लक्षात आलं की 1909 साली T.S. नारायण शास्त्री यांनी द एज ऑफ शंकरा आणि कोटा वेंकटाचलम यांनी द क्रोनॉलॉजी ऑफ एन्शियंट हिंदू हिस्ट्री व्हॉल्यूम 2 ह्या पुस्तकामध्ये शंकराचार्यांच्या जन्मशतकाबद्दल उहापोह केलेला आहे. आणि त्यानुसार शंकराचार्यांचा जन्म वैशाख शुक्ल पंचमी युधिष्ठिर शके 2641 म्हणजे इसवी सन पूर्व 507 या काळामध्ये झालेला आहे. माझ्या अभ्यासादरम्यान मी जेव्हा गौतम बुद्धाच्या चरित्राचा अभ्यास करत होतो तेव्हा गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 563 असा सांगितला जातो. शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 507. हे जर धरलं तर कुठेतरी काहीतरी मिसिंग लिंक आहे असं माझ्या लक्षात आलं. त्याच वेळेला मला विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं मत मी ऐकलं आणि शंकर अभ्यंकर असं म्हणतात की शृंगेरी पीठाच्या नोंदीनुसार आचार्य शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 48 ला झालेला आहे. म्हणजे आचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झालेला आहे आणि शंकर अभ्यंकरांच्या मताप्रमाणे हा बौद्ध विप्लवाचा कालखंड होता. त्या कालखंडामध्ये बौद्ध मताचा प्रसार झालेला होता, वेदांत मताची पिछेहाट झालेली होती आणि वेदविरोधी मताचं प्राबल्य होतं. असा तो बौद्ध विप्लवाचा काळ होता. नंतर जेव्हा आपण कुमारील भट यांनी बौद्ध मताचं खंडन केलं आणि मंडन मिश्राशी शंकराचार्यांचा झालेला वाद ह्याची जेव्हा कुठेतरी लिंक जोडायला जातो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, मला तरी असं वाटतं की आचार्य शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये झालेला आहे. याला तर्क आणि याला एक तार्किक आधार आहे आणि ही शृंगेरी पीठाची नोंद जास्त विश्वासार्ह आहे. मी काही रिसर्च स्कॉलर नाही, परंतु मला जे या सगळ्या अनुमानामधून जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आपल्याला शंकराचार्यांचा जन्म केव्हा झाला याच्यामध्ये अडकून पडायचं नाहीये, तर आपल्याला त्यांचं चरित्र समजावून घ्यायचं आहे आणि आता आपण ते समजावून घेणार आहोत. मातेची अनुज्ञा घेऊन आशीर्वाद घेऊन बालशंकर वयाच्या 8व्या वर्षी गुरुच्या शोधार्थ ओंकारेश्वरला पोचले. तिथे एका गुहेमध्ये भगवतपाद गोविंद यती राहत होते आणि त्यांना भेटण्यासाठी शंकराची पावलं आतुरतेने चाललेली होती. नेत्र दर्शनासाठी उत्सुक झाले होते, हात गुरुला वंदन करण्यासाठी उत्सुक झालेले होते आणि बुद्धी योग धारणेसाठी अधीर झाली होती. अंतःकरण निर्विकल्प झालेलं होतं. चित्त आणि अहंकार गुरुच्या चरणी अर्पण करण्यासाठी सज्ज झालेले होते. अशा वेळेला त्या बालशंकराला गुरुचं दर्शन झालं आणि बालशंकरानं गुरुला साष्टांग दंडवत केलं. डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. अष्टसात्विक भाव दाटून आला, कंठ दाटून आला, अंगावर रोमांच उभं राहिलं. त्या तेजस्वी बालकाला पाहून गोविंद यतीने विचारलं, बाळा तू कुठून आलास? त्यावेळेला त्या शंकरानं दिलेलं उत्तर, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आणि मग पुढचं, मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च ओम भूमिर तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अशी आपली ओळख त्या आत्मषटकाच्या 6 श्लोकामधून शंकराने करून दिली. याच्यामध्ये सगळं वेदांताचं सार त्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर
गोविंद यती भारावून गेले. त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं, त्याला दंडदीक्षा दिली आणि षड्दर्शनांचा अभ्यास सुरू झाला. दंडदीक्षा दिल्यानंतर, संन्यास दीक्षा दिल्यानंतर त्या शंकराचं नामकरण शंकर भगवत पादाचार्य असं करण्यात आलं. परंतु जनमानसामध्ये ते आचार्य शंकराचार्य या नावाने ओळखले जाऊ लागले. ओंकारेश्वरला असताना शंकराचार्यांनी विवेक चूडामणी हा ग्रंथ लिहिला. साधना पंचक, यती पंचक आणि प्रातस्मरण स्तोत्र त्यांनी तिथे रचलं. नर्मदे मातेलाही असं वाटत होतं हा शंकर आपल्यावरही काहीतरी रचना करेल आणि लोकांना नर्मदेचं महत्व कळेल. आणि एक दिवस असं झालं, धोधो पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस पडत होता. नर्मदेला संधी मिळाली. नर्मदा दुथडी भरून व्हायला लागली. नर्मदेने रौद्र रूप धारण केलं आणि गोविंद यती ज्या गुहेमध्ये ध्यानस्थ बसले होते त्याच्या दारापर्यंत नर्मदेचं पाणी आलं. त्यावेळेला आचार्य शंकराचार्यांनी कमंडलू तिथे ठेवलं आणि नर्मदेची स्तुती केली, तिला विनवणी केली. म्हणाले, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आणि नर्मदेचं पाणी त्या कमंडलूमध्ये विसावलं. नर्मदा शांत झाली. ज्या वेळेला गोविंद यती समाधीतून बाहेर आले तेव्हा त्यांना तो सगळा वृत्तांत कळला. या शंकरानं नर्मदेला कमंडलूमध्ये साठवलं. त्याची प्रज्ञा एवढी महान आहे. त्यांना सांगितलं, तू आता ब्रह्मसूत्रावर भाष्य कर. आणि आचार्य ब्रह्मसूत्रावर भाष्य करण्यासाठी काशीला आले. काशी विश्वेश्वरांनी त्यांना चांडाळ रूपामध्ये दर्शन दिलं आणि ब्रह्मसूत्राच्या भाषानंतर तू भारत भ्रमण कर आणि अद्वैताचा प्रसार आणि प्रचार कर असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्याप्रमाणे आचार्यांनी काशीला असताना ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं. काशीला त्यांना पहिला शिष्य मिळाला सनंदन आणि तोच पुढे पद्मपादाचार्य म्हणून ओळखला जाऊ लागला. शंकराचार्यांबद्दल एक प्रसिद्ध श्लोक आहे. तो कोणी रचला याचा मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मला ठोस असं काही सापडलं नाही. विद्यापीठामध्ये वेदांत शिकवणाऱ्या एक दोन प्राध्यापकांनाही विचारलं, तेही त्यावर काही प्रकाश टाकू शकले नाही. तो श्लोक आहे, अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिशे मुनिरभ्यगात. या श्लोकाचा आधार घेऊन आचार्यांच्या कार्याचा आलेख आणि परिचय आपण करून घेणार आहोत. अष्टवर्षे चतुर्वेदी म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी 4 वेदांचा अभ्यास त्यांनी केला. 4 वेद म्हटल्यानंतर आपल्याला त्याची व्याप्ती कळत नाही. वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांचा अभ्यास, त्याच्या संहिता म्हणजे ऋचा, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद या भागांचाही अभ्यास त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. आचार्य घनपाठी होते. आचार्यांनी हे 4 वेद वयाच्या 8व्या वर्षी आत्मसात केले होते. असं म्हणतात, एका वेदाचा अभ्यास करण्याला एक तप लागतं, 12 वर्ष लागतात. यांनी 8व्या वर्षी 4ही वेदांचा अभ्यास केला होता. अष्टवर्षे चतुर्वेदी. दुसरं आहे द्वादशे
सर्व शास्त्रविद. 8व्या वर्षी वेदांचा अभ्यास केल्यानंतर आचार्य गोविंद यतींकडे ते गेले आणि तिथे त्यांनी शास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि 12व्या वर्षी सर्व शास्त्रविद म्हणजे काय तर न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा या आस्तिक दर्शनांचा अभ्यास, तसंच बौद्ध दर्शनासारख्या नास्तिक दर्शनाचा अभ्यास, त्याचप्रमाणे रामायण महाभारताचा अभ्यास, वेदांगांचा अभ्यास, व्याकरण, छंद, शिक्षा या सगळ्याचा अभ्यास आचार्यांनी वयाच्या 12व्या वर्षी पूर्ण केला आणि 16 कृतवान भाष्य 16व्या वर्षापर्यंत आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. आचार्यांनी भगवद्गीतेला महाभारतातून बाहेर काढून एक प्रमाण ग्रंथाचं स्थान दिलं. भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य करताना पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचे 10वा श्लोक सोडून पुढील श्लोकांवर भाष्य केलं. ते प्रस्तावनेचे श्लोक होते म्हणून आचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही. भगवद्गीतेला स्मृती प्रस्थान असं म्हणतात. त्यानंतर आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे. बादरायणाच्या ब्रह्मसूत्रावर आचार्यांनी भाष्य केलं. त्याच्याबद्दल मी डिटेल नंतर बोलणार आहे. त्याला न्यायप्रस्थान म्हणतात. आणि उपनिषदांवर ज्यांना श्रुती प्रस्थान म्हणतात त्याच्यावर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. मी जर तुम्हाला नुसतं म्हटलं की आचार्यांनी दशोपनिषदांवर भाष्य केलं तर त्याच्या डायमेन्शन्स आपल्याला कळणार नाहीत. मी फक्त दशोपनिषदांची नावं सांगतो. केन उपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद आणि ईशावास्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐत्तरीय उपनिषद, मंडूक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद अशा 10 उपनिषदांवर आचार्यांनी भाष्य केलं. आणि गौडपादांच्या मांडुक्य कारिकेवरही आचार्यांनी भाष्य केलं. आणि त्याचबरोबर आचार्यांनी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आणि सनत सुजातीय दर्शन यावरही भाष्य केलं. हे जे सनत सुजातीय दर्शन आहे ते महाभारतातील उद्योग पर्वामध्ये राजा धृतराष्ट्र आणि सनत सुजातीय यांचा विदुराच्या उपस्थितीमध्ये महालामध्ये राजवाड्यामध्ये एकांतात झालेला संवाद आहे. त्या दर्शनावर सध्या आम्ही स्वाध्याय स्वरूपामध्ये अभ्यास करतो आहे. त्याच्यानंतर अनुशासन पर्व महाभारतातलं जे आहे त्याच्यामधल्या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र यावर आचार्यांनी भाष्य केलेलं आहे. इतर भाष्यांच्या तुलनेमध्ये हे लहान आहे. या भाष्यातून आचार्यांनी समाजाला एक धर्म आग्रहाने सांगितला. त्या काळी समाज मंत्र तंत्र जारण मारण वगैरेच्या मागे लागला होता. त्या समाजाला त्यांनी सात्विक उपासनेकडे वळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रावर भाष्य केलं. त्या अनुशासन पर्वामध्ये युधिष्ठिर भीष्मांना विचारतो, को धर्म सर्वधर्माणां भवता परमो मता. कोणता धर्म तुमच्या मताप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याचं उत्तर भीष्म देतात, एषमे सर्वधर्माणां धर्मा अधिकतमो मतः सद्भक्त्या पुंडरीकाक्ष स्तवैर चैनर सदा. म्हणजे भक्तिभावानं स्तुती करून माणसाने पुंडरीकाक्ष विष्णूची उपासना करावी. हा सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म आहे असं भीष्म युधिष्ठिराला सांगतात. या श्लोकावरील आणि त्याच्या नंतरच्या श्लोकावर भाष्य करत असताना आचार्य शंकराचार्यांनी
या भाष्यातून सर्वसामान्य माणसाला परवडेल, सर्वसामान्य माणसाला झेपे आणि त्याच्या आवाक्यामध्ये असलेला नामस्मरणाचा मार्ग सांगितला. विष्णू सहस्रनामाचा प्रत्येक नामाचा अर्थ उलगडवून सांगण्यासाठी त्यांनी तो भाष्यामध्ये सांगितला आणि तो संस्कृत मध्ये आहे. आमच्या आचार्य विनोबा भावे यांनी त्या विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक नामाचा मराठीमध्ये अर्थ करून सांगितलेला आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा मतितार्थ एवढाच की जपयज्ञ आणि जपयज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे आणि तो करत असताना कुठलंही अवडंबर नाहीये, कुठलंही त्याच्यामध्ये निर्बंध नाहीये, कोणी तो करू शकतो. आणि हे सांगत असताना आचार्यांनी महाभारत, रामायण, भगवद्गीता, मनुस्मृती या सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन आपलं म्हणणं आग्रहाने मांडलं की कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही, दुसरं कुठलंही साधन नाही. मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की आचार्य शंकराचार्यांनी आपल्या शिष्यांना वेदांताचं ज्ञान दिलं, अद्वैत सिद्धांत समजावून सांगितला, उपनिषदातील वाक्यांचा अर्थ समजावून दिला, परंतु त्यांनी हेही सुनिश्चित केलं की त्यांच्या लेखनातून हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत परकोलेट होईल, पुढील पिढीपर्यंत पोहोचेल. आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं लिखाण केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्यांनी हे जे लिखाण केलं, हे जे भाष्य केलं, त्या काळात टाईपरायटर नव्हते, लॅपटॉप नव्हते किंवा कागद पेन्सिल नव्हते, कट पेस्टचा जमाना नव्हता. जे काही भाष्य लिहिलं ते भाष्य भुजंगपत्रावर वगैरे लिहिलं आणि ते इतके वर्ष जतन करून ठेवलं. बरीचशी हस्तलिखित नामशेष झाली, जाळली गेली, परंतु आजही आपल्याला आचार्यांची भाष्य आपल्याला उपलब्ध आहे. यातून एकच लक्षात येतं की आपल्या वैदिक संस्कृतीशिवाय जगामध्ये अशी कुठलीही संस्कृती अस्तित्वात नाही की जी ज्ञान संवर्धनाला महत्व देते, असं माझं मत आहे. असो, मी तुम्हाला भाष्यांबद्दल सांगितलं. एक लक्षात घ्या आणखी, जेव्हा एखाद्यावर भाष्य करत असतात त्यावेळेला त्या भाष्यामध्ये पूर्व पक्ष काय आहे, आक्षेप काय आहे, युक्तिवाद काय आहे आणि मुख्य तात्पर्य म्हणजे सिद्धांत काय आहे, तुम्हाला काय सांगायचंय आणि इतरांचं काय मत आहे, या सगळ्याची सांगोपांग चर्चा त्याच्यामध्ये असते. भाष्य लिहिताना श्लोक, अन्वय, त्याचा व्यापक अर्थ, तुम्ही केलेलं विश्लेषण, इतरांचं काय म्हणणं आहे हेही त्याच्यामध्ये येतं. म्हणजे आचार्यांनी जे भाष्य केलं, भाष्य लिहिली, त्याची व्याप्ती, त्याची डायमेन्शन तुम्हाला समजावं म्हणून मी हे सगळं विस्तारानं सांगितलं. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ब्रह्मसूत्राबद्दल थोडंसं बोलतो. आचार्यांनी जे ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे ते ब्रह्मसूत्र शारीरिक भाष्य म्हणून ओळखलं जातं. पूर्वमीमांसा जी आहे ज्यामध्ये कर्मविषयाची चर्चा आहे, जे ब्राह्मण ग्रंथामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कर्माची चर्चा असल्यामुळे पूर्वमीमांसेची सुरुवात अथातो कर्मजिज्ञासा अशी होते. उत्तरमीमांसा जी आहे त्याला ब्रह्मसूत्र असं म्हटलं जातं, त्याला वेदांत सूत्र असंही म्हटलं जातं, कारण उपनिषदाचा अंतिम भाग, त्याची चर्चा त्याच्यामध्ये आहे म्हणून वेदांत सूत्र. ब्रह्मविद्येची चर्चा त्याच्यामध्ये आहे म्हणून त्याला ब्रह्मसूत्र म्हटलं जातं. बादरायण व्यासांनी ती रचली म्हणून व्याससूत्र म्हटलं जातं. आणि जीव शरीरामध्ये राहतो आणि तो ब्रह्मस्वरूप आहे म्हणून त्याला शारीरिक सूत्रही म्हटली जातात. ही जी ब्रह्मसूत्र आहेत ती 555 ब्रह्मसूत्र आहेत. ही सूत्रबद्ध असल्यामुळे
सूत्र म्हटल्यानंतर अल्पाक्षरम असन्निग्धम सारवर्त वत अशी असतात आणि त्याचं विवेचन करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं. ही जी ब्रह्मसूत्र आहेत त्या ब्रह्मसूत्रामध्ये 4 अध्याय आहेत. मी तुम्हाला ते चित्र दाखवतो. समन्वयाध्याय, अविरोधाध्याय, साधना अध्याय आणि फला अध्याय. मी त्याचं विवेचन करत नाही, परंतु जे पहिला अध्याय आहे समन्वयाध्याय, त्या अध्यायामधील पहिली 4 सूत्र जी आहेत त्या सूत्रांना ब्रह्मसूत्राची चतुस्सूत्री असं म्हणतात. ते चित्र मी तुम्हाला दाखवतो. अथतो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वम ततु समन्वयात. आता त्याचा एकेका शब्दामध्ये अर्थ तुम्हाला सांगतो. अथतो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्मविद्येचा अधिकारी कोण याची चर्चा आहे. जन्माद्यस्य यतः म्हणजे जन्म, जगाची उत्पत्ती आणि लय ज्याच्यामध्ये होतो ते ब्रह्म. शास्त्र योनित्वम, योनित्वम म्हणजे कारण, जगाचं उपादान कारण आणि निमित्त कारण ब्रह्म आहे. आणि तत तू समन्वयात, समन्वयात म्हणजे काय, ब्रह्म कशाने जाणता येतं, ब्रह्म कशावरून अवगत होतं, तर समन्वयात वेदशास्त्राच्या अनुमानाने. ही जी 4 चतुस्सूत्री आहे त्याच्यावर आचार्यांनी दीर्घ भाष्य केलेलं आहे. आणि ही जर तुम्ही चतुस्सूत्री वाचली, प्रस्तावना वाचली, तर तुम्हाला वेदांताची उकल सोपी होऊन जाते. मी मराठीमध्ये शंकराचार्यांच्या बद्दल बोलतो आहे, त्यामुळे माझा टार्गेट ऑडियन्स हा मराठी माणूस आहे. म्हणून मराठीमध्ये ज्यांना ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी महामोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांचं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे 2 ग्रंथ इंटरनेटवर फ्री डाउनलोड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यातून तुम्ही ब्रह्मसूत्राचा अभ्यास करू शकता. मी ती ब्रह्मसूत्र संपूर्ण वाचलेली नाही, मी त्याचं रॅपिड रिडिंग केलेलं आहे, मी चाललेलं आहे. पण ज्यांना कोणाला सखोल अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी ते पुस्तक उपयुक्त आहे. आचार्य शंकराचार्यांनी विविध मतांचा पराभव केला आणि ते प्रयागराजला कुमारील भटांशी वाद करण्यासाठी आले. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की कुमारील भट हे तुषाग्नी प्रवेशामध्ये आहेत. ते देह त्याग करायला निघालेले आहेत. अर्धा त्यांचा देह त्या तुषाग्नीमध्ये जळून गेलेला आहे. तेव्हा कुमारील भट त्यांना सांगतात की मी तुमच्याशी वाद करू शकत नाही, तुम्ही जाऊन माझा शिष्य जो मंडन मिश्रा आहे त्याच्याशी जाऊन वाद करा. हे जे कुमारील भट होते ते पूर्वमीमांसेचे मोठे अधिकारी पुरुष होते. त्यांनी बौद्ध नास्तिक मताचा पराभव करण्यासाठी बौद्ध गुरूंकडून बौद्ध मताचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे त्यांनी बौद्ध मताचा पराभव केला. म्हणजे आपण गुरुद्रोह केला आहे त्याचं प्रायश्चित्त म्हणून कुमारी भटांनी तुषाग्नीमध्ये देहत्याग करायचं ठरवलेलं होतं. आचार्य शंकराचार्य कुमारील भटांच्या आदेशानुसार महिष्पती नगरीला मंडन मिश्रांशी वाद करण्यासाठी आले. कुमारील भट त्यांना म्हणाले होते, जर तुम्ही मंडन मिश्रांना चा पराभव केला तर तुमच्या अद्वैत मताला कोणाचाही विरोध राहणार नाही. कर्ममीमांसा मानणाऱ्यांचाही तेही अद्वैत मताचा स्वीकार करतील. म्हणून आचार्य शंकराचार्य महिष्पती नगरीला निघाले. आचार्य आपल्या शिष्यांबरोबर महिष्पती नगरीमध्ये आले. या महिष्पती नगरीचं वैशिष्ट्य असं होतं की तिथे सगळेजण संस्कृतमध्ये व्यवहार करत असत. प्राकृत वगैरे तिथे काही चालत नसे.
आणि मंडन मिश्रांची स्वतःची अशी मोठी वेधशाळा होती. नदीवरच्या काही बायकांना आचार्यांच्या शिष्यांनी विचारलं की मंडन मिश्र कुठे राहतात. तेव्हा त्या बायकांनी सांगितलं, ज्या वाड्याच्या ओसरीवर राघू, मैना, पोपट आपापल्या भाषेमध्ये वेदांबद्दल चर्चा करत असतील ते घर मंडन मिश्राचे. असं ते ज्ञानसंपन्न वातावरण त्या महिष्पती नगरीमध्ये आणि मंडन मिश्राच्या अवतीभोवती होतं. आचार्य शंकराचार्य जेव्हा मंडन मिश्राच्या वाड्यामध्ये गेले तेव्हा वाड्याचे दरवाजे बंद होते, कोणालाही प्रवेश नव्हता. आत श्राद्धविधी चाललेला होता. द्वारपालांनी आचार्यांना आत सोडलं नाही. तेव्हा आचार्य योग बलानं त्या वाड्यामध्ये शिरले. श्राद्ध कर्म चालू असताना, ब्राह्मण पूजन चाललेलं असताना मंडन मिश्रांनी पाहिलं एक संन्यासी श्राद्ध कर्माच्या वेळेला आलेला आहे. आणि संन्यासांनी श्राद्ध कर्माच्या वेळेला येणं हे अशुभ मानलेलं होतं. त्यामुळे मंडन मिश्रा भडकले. त्यांनी त्याला विचारलं, कुतो मुंडी, हे टक्कल पडलेल्या, मुंडन केलेल्या, तू आलास कुठून? आचार्यांनी आलास कुठून त्याचा अर्थ तू कुठून मुंडन केलंस, अलगान मुंडी असं सांगितलं. त्यावेळेला मंडन मिश्र म्हणाले, अरे मी तुला विचारलं कुठून मुंडन केलं नाही, कुठून आलास? पंथास्ते पृच्छते मया. तेव्हा शंकराचार्यांनी त्याच्यावरील श्लेष केला आणि म्हणाले की माह पंथा, मग पंथाने तुम्हाला काय सांगितलं? तेव्हा मंडन मिश्रांचा तोल गेला. म्हणाली, त्वम माता मुंडी. शंकराचार्य म्हणाले, प्रश्न तू पंथाला केलास आणि त्यांनी तुला सांगितलं त्वम माता मुंडी, म्हणजे तुझी माता मुंडी. या वेळेला मंडन मिश्रांचा पारा आणखीन चढला आणि मंडन मिश्रा त्याला म्हणाले की ब तू सुरा पिता, काय तू दारू बिरू पेतोस काय? त्या पिता या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी त्याच्या रंगासाठी केला आणि आचार्य म्हणाले न तू पिता श्वेता, त्या दारूचा रंग पिवळा नाही, पांढरा आहे. त्यावेळेला पुन्हा शंकराचार्यांना मंडन मिश्रा म्हणाले, म्हणजे तू वर्ण जाणतोस? शंकराचार्य, मी वर्ण जाणतो नाही, तुम्ही त्याचा रस पण जाणता. अशा रीतीने त्यांचा वाद वाढत चालला. आणि मग मंडन मिश्रांनी विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणाले, मला भिक्षा पाहिजे. ते म्हणाले, मी तुला अन्नभिक्षा देतो. मला म्हणे, अन्नभिक्षा नको, मला वादभिक्षा पाहिजे. मी तुमचे गुरु कुमारील भटांकडून आलेलो आहे. त्यांनी मला तुमच्याशी कर्ममीमांसेबद्दल वाद करण्यासाठी सांगितला. मी अद्वैत मत प्रतिपादन करतो, तर मला तुमच्याशी वाद करायचा आहे. तेव्हा मंडन मिश्रा म्हणाले, आज श्राद्ध आहे, उद्यापासून आपण वाद करू. आणि मग मंडन मिश्रा आणि आचार्य शंकराचार्य यांचा वाद सुरू झाला. आजूबाजूचे सगळे ज्ञानी महिष्पती नगरीतले आणि आजूबाजूच्या नगरातले लोक आले. वाद 17 दिवस चालला आणि त्या वादांसाठी कोणतरी रेफरी पाहिजे म्हणून मंडन मिश्रांची पत्नी शारदा देवी, तिला सरस्वती किंवा उभय भारती या तिन्ही नावांनी ती ओळखली जाते, तिला तिकडे निर्णय करण्यासाठी सांगितला. दोघांचं म्हणणं काय? आणि 17 दिवस वाद झाल्यानंतर मंडन मिश्रांनी पराभव मान्य केला. तेव्हाही मंडन मिश्रांची पत्नी शारदा देवी आचार्यांना म्हणाली, तुम्ही मंडनाचा पराभव केला, पण मी त्यांची अर्धांगिनी, माझाही पराभव तुम्ही करायला पाहिजे. मी माझ्याशी वाद करा. आणि तिने आचार्यांना
कामशास्त्राचे कामविषयक प्रश्न विचारले आणि ते प्रश्न असे होते. कामविषयक प्रश्न काय होते तर कामविकार म्हणजे काय, कामाच्या किती कला आहे, स्त्रीच्या देहामध्ये काम कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या मासामध्ये, कोणत्या नक्षत्रामध्ये, कुठे कुठे राहतो आणि स्त्रीच्या कुठल्या भागाला स्पर्श केल्यानंतर काम उद्दीपित होतो, हे तिचे प्रश्न ऐकल्यानंतर आचार्य शंकराचार्य गप्प राहिले. तेव्हा त्या शारदा देवी म्हणाल्या, या विषयाचा नुसता निर्देश केला तरी तुमच्या संन्यासाला बाधा येते काय. आचार्य म्हणाले, मला याचा अनुभव नाही, मला काही काळ द्या, 6 महिने मागून घेतले, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. आणि नंतर आचार्य जंगलामध्ये जात असताना त्यांनी असं पाहिलं की अमरुक नावाचा राजा श्वापदानी शिकारीला गेले असताना त्याच्यावर झडप घातली आणि तो मृत्यू पावलेला आहे. आजूबाजूला लोक शोक करत आहेत. तेव्हा आचार्य त्याच्या शिष्यांना म्हणाले, मी या अमृकाच्या देहामध्ये परकाया प्रवेश करतो, सूक्ष्म देह माझा तिथे नेतो, त्या देहामध्ये राहतो आणि नंतर येऊन या शारदा देवीच्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि अमृक राजाच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला. राजा जिवंत झाला आणि आचार्यांनी सगळे त्या देहामध्ये राहून अनुभव घेतले, परत आले आणि शारदा देवीशी वाद घातला. तिने आपला पराभव, तिच्या प्रश्नांची उत्तर दिली, तिने आपला पराभव मान्य केला आणि मंडन मिश्रांनी संन्यास दीक्षा घेतली. मंडन मिश्रा सुरेशाचार्य म्हणून झाले. त्यांना शृंगेरी पीठाचं पुढे आचार्य म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. शारदा देवीने देह सोडला आणि एका शिळेच्या रूपामध्ये त्या शृंगेरी पीठामध्ये आचार्यांनी त्याच्यावर श्रीयंत्राची स्थापना केली आणि शारदा देवीचं एक प्रकारे स्मरण किंवा स्मारकच तिथे आपल्याला आज पाहायला मिळतं. ही मी तुम्हाला गोष्ट एवढ्यासाठी सांगितली. या कथानकातून आपल्याला 3 गोष्टींच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. शंकराचार्यांनी योगमार्गाने त्यांच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. शंकराचार्यांनी परकाया प्रवेश केला आणि शंकराचार्य जेव्हा त्यांच्या मातेला भेटण्यासाठी वायुवेगानं केदारनाथून काळडीला गेले, यावरून आपल्याला एकच लक्षात येतं की आचार्यांना योगसिद्धीही प्राप्त होत्या. आणि हा मला तुम्हाला संदेश द्यायचा होता की ते योगसिद्धी त्यांना प्राप्त होत्या. बाकीचे जे शिष्य होते त्यांच्याबद्दल विशेष माहिती मी देत नाहीये, परंतु ही मंडन मिश्राची माहिती जर सांगितली नाही तर शंकराचार्यांचं चरित्र हे अपूर्ण राहतं, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट विस्तारानं सांगितली. आचार्य शंकराचार्य हे अद्वैत मतवादी होते. आचार्यांना माहित होतं की अद्वैत तत्वज्ञान समजणं आणि त्यानुसार वर्तन करणं हे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यामध्ये नाही. अद्वैत तत्वज्ञान समजणं हे काही एल्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे त्यांनी लोकांना तो अधिकार येईपर्यंत, तो अधिकार प्राप्त होईपर्यंत सर्वसामान्य माणसांना पूजा, अर्चा, उपासना हा मार्ग सांगितला. आचार्य शंकराचार्यांच्या वेळेला अनेक संप्रदाय होते आणि या सगळ्या समाज जो होता तो एक प्रकारे कर्मकांडामध्ये अडकलेला होता. त्या काळी ते अनेक पंथ होते. त्यामध्ये कोणी शिवाची उपासना करायचे, कोणी विष्णूची उपासना करायचे, कोणी सूर्याची उपासना करायचे, कोणी शक्तीची उपासना करायचे, तर कोणी गणपतीची उपासना करायचे. पांचरात्र होते, कापिलिक होते, पाशुपात होते, शाक्त होते, गाणपत्य होते, असे वेगवेगळे संप्रदाय होते आणि प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी होती. त्या सगळ्यांमध्ये समन्वय आणण्यासाठी आचार्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. तुमचा मुख्य देवता, उपास्य देवता कोण आहे? विष्णू. मग विष्णूला तामनामध्ये मध्ये ठेवा आणि बाकीच्या 4 दिशांना इतर
देव ठेवा, त्याला विष्णू पंचायत म्हणतात. शिव पंचायत म्हणजे शिव मध्यभागी आणि 4 दिशाला विष्णू, सूर्य, शक्ती आणि गणपती. अशा रीतीनं पंचायतन पूजा सुरू केली. त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की तुमची उपासना पद्धती कुठली असू दे, परंतु त्या उपासनेच्या माध्यमातून, पूजेच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून तुम्हाला अंतिम सत्याकडे जायचं आहे. आणि ती जी आखणी त्यांनी पंचायतन पूजा कशी करावी वगैरे सांगितलं. त्यासाठी विष्णूसाठी त्यांनी सांगितलं की शालिग्राम घ्या. त्याचप्रमाणे शिवासाठी बाणलिंग घ्या. सूर्याची उपासनेसाठी स्फटिकमणी सांगितला. शक्तीच्या उपासनेसाठी मूर्ती आणि गणपतीसाठी नर्मदेतील तांबडा शालिग्राम. अशा रीतीनं त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली समाजामध्ये. आणि विशुद्ध वैदिक धर्मासाठी जे प्रतिकूल वातावरण होतं आणि लोक आपलाच पूजा पद्धती श्रेष्ठ आहे, योग्य आहे असं मानत होतं, त्यांच्यामध्ये जे मतभेद होते ते मतभेद या पंचायतन पूजेच्या माध्यमातून आचार्यांनी कमी केले. आता दशनामी संप्रदायाबद्दल थोडंसं बोलतो. जे वैष्णव संन्यासी आहेत त्यांना बैरागी असं म्हणतात आणि शैव संन्यासांना दशनामी संन्यासी असं म्हणतात. या दशनामी संन्यासांचा एक श्लोक आहे, तो मी तुम्हाला समोर दाखवतो आणि वाचूनही दाखवतो. तीर्थाश्रम वनारण्य गिरी पर्वत सागरा सरस्वती भारती च पुरीती दशकीर्तिता. त्यामध्ये 10 दशनामी संप्रदायाच्या संन्यासांची नावं दिलेली आहेत. ती नावं अशी आहेत: तीर्थ, आश्रम, वन, अरण्य आणि गिरी. आणि पुढची 5 नावं आहेत: पर्वत, सागर, सरस्वती, भारती, पुरी. आणि या दशनामी संप्रदायातील संन्यासी आपल्या नावापुढे सरस्वती, गिरी लावतात. आचार्य शंकराचार्यांनी दशनामी संप्रदायाची स्थापना केलेली नाही. आचार्यांनी दशनामी संप्रदायामध्ये सुसूत्रीकरण आणलं आणि दशनामी संप्रदायाचा संबंध हा अद्वैताशी जोडता येत नाही. कारण अद्वैत हे तत्वज्ञान आहे, अद्वैत हा सिद्धांत आहे, अद्वैत हे दर्शन आहे. आणि संन्यास हा ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रमानंतरचा चतुर्थ आश्रम आहे. आचार्य शंकराचार्यांनी या दशनामी संप्रदायामधले जे वेदांत जाणणारे होते, अद्वैत जाणणारे होते, त्याप्रमाणे आचरण करणारे होते आणि जे उपदेश करू शकत होते, अशा आचार्यांची नेमणूक, ते जे 4 पीठ आहेत शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या, त्याच्या आचार्य म्हणून नेमणूक केली. उदाहरणार्थ सरस्वती, पुरी, भारती यांची शृंगेरी पीठाच्या आचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली. अशा रीतीनं आचार्यांनी दशनामी संप्रदायातील संन्यासांना एक ओळख प्राप्त करून दिली, एक आदर प्राप्त करून दिला. अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्यांनी निर्माण केलेलं नाही. अद्वैत तत्वज्ञान शंकराचार्यांनी शोधून काढलेलं नाही. अद्वैत तत्वज्ञान ही प्राचीन परंपरा आहे आणि शंकराचार्यांना ते गुरु परंपरेने मिळालं आहे. बादरायण व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली. त्यातलं अद्वैत तत्वज्ञान किंवा ब्रह्मविद्या ही व्यासांनी त्यांचा पुत्र शुकमुनींना दिली. शुकमुनींनी गौडपादाला, गौडपादाने गोविंद यतींना, गोविंद यतींनी शंकराचार्यांना दिली. सांप्रदायिक परंपरा असं सांगतो. तो श्लोक मी तुम्हाला दाखवतो आणि वाचूनही दाखवतो. नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महंतं गोविंद योगींद्रमथास्य शिष्यम. याचा अर्थ असा आहे की विष्णूनं ब्रह्मदेवाला,
ब्रह्मदेवाने वशिष्ठाला, वशिष्ठानी शक्तीला, शक्तीनी पराशराला, पराशरानी व्यासांना, व्यासानी शुकमुनींना, शुकमुनींनी गौडपादांना, गौडपादांनी गोविंदयतींना आणि गोविंदयतींनी शंकराचार्यांना ही अद्वैत मत सांगितलं किंवा ही परंपरा अशी सांगितली जाते. त्याच्यानंतर शंकराचार्यांच्या नंतरची पुढची परंपरा, तोही श्लोक मी तुम्हाला दाखवतो आणि वाचतो. तो श्लोक असा आहे, श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादम च हस्तमलकम च शिष्यम तम त्रोटकम वार्तिक कारमन्यान अस्मत् गुरून सततन मानतोस्मी. म्हणजे शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये त्रोटक, त्याच्यानंतर हस्तमलक, पद्मपाद आणि सुरेश्वर अशी ही परंपरा शंकराचार्यांची सांगितली जाते. आणखीन एक शंकराचार्यांची परंपरा सांगितली जाते, सदाशिव समारंभ्या शंकराचार्य मध्यमा अस्मत् आचार्य पर्यंतम वंदे गुरु परंपरा. आचार्यांचे प्रकरण ग्रंथ. संस्कृत भाषेमध्ये ग्रंथाचे दोन प्रकार आहेत. एक आहे मूळ ग्रंथ, ज्याला खाण म्हणतात, आणि दुसरा आहे प्रकरण ग्रंथ. उदाहरणार्थ छांदोग्य उपनिषद हा मूळ ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये जीव, जगाची उत्पत्ती, सृष्टी निर्मिती, मोक्ष वगैरे सगळे विषय आलेले आहेत. आणि प्रकरण ग्रंथामध्ये एखादा विषय, सृष्टीची निर्मिती, मोक्ष एवढाच भाग असतो, म्हणून त्याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात. आचार्य शंकराचार्यांनी जवळजवळ 30 प्रकरण ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचं मी तुम्हाला चित्र दाखवतो आणि काही प्रकरण ग्रंथांची नावं वाचतो. विवेक चूडामणी, उपदेश शास्त्री, आत्मबोध, अपरोक्षानुभूती, एकश्लोकी, तत्वबोध, निर्वाण षटक, प्रौढानुभूती आणि सौंदर्य लहरी. आचार्यांनी जे प्रकरण ग्रंथ आहेत असं म्हणतात की त्या प्रकरण ग्रंथाचा जर अभ्यास केला तर वेदांत, अद्वैत वेदांत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आचार्य शंकराचार्यांचा जो एक श्लोकी प्रकरण ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 4 ओळीचा श्लोक आहे आणि त्या 4 ओळीच्या श्लोकामध्ये आचार्यांनी जो विचार मांडलेला आहे, जे अद्वैत तत्वज्ञान थोडक्यात सांगितले आहे, तसं सांगण्यासाठी आत्मानुभूती जर नसेल तर ते अशक्य आहे. आचार्यांचा जो दुसरा ग्रंथ आहे विवेक चूडामणी, आकाराच्या मानानं तो ग्रंथ मोठा आहे. त्याच्यामध्ये 581 श्लोक आहे. त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. सदाचारानुभूती नावाचा एक प्रकरण ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आचार्य सांगतात, संन्यास हा भगव्या वस्त्राचा नाही. संन्यास हा देहाच्या अभ्यासाने होतो आणि देहाचा अभ्यास म्हणजे मी देह नाही, मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे असा अभ्यास, त्याला संन्यास त्याने म्हटलेला आहे. संन्यास म्हणजे वस्त्र संन्यास नाही, तर सदाचारानुसंधान म्हणजे सदैव आत्मस्वरूपामध्ये असणं म्हणजे संन्यास असं आचार्यांनी त्या प्रकरण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. योग तरावली आणि अपरोक्षानुभूती या प्रकरण ग्रंथामध्ये आचार्यांनी साधनेचा विचार मांडलेला आहे. त्याच्यामध्ये श्वास प्रश्वास, समाधी वगैरे योग साधनेचा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर स्वात्व निरूपण नावाचा एक प्रकरण ग्रंथ आहे. त्यामध्ये अद्वैत प्रतिपादलेलं आहे आणि द्वैताला अध्यास म्हटलेला आहे. द्वैत इज apparent reality, it is not the absolute reality. त्याचप्रमाणे आचार्यांचे जे 3 ग्रंथ आहेत, प्रौढानुभूती, अपरोक्षानुभूती, अद्वैतानुभूती, या तिन्ही ग्रंथाच्या नावामध्येच, प्रकरण ग्रंथाच्या नावामध्येच, शीर्षकामध्येच अनुभूतीचा स्पष्टपणे निर्देश केलेला आहे. अपरोक्षानुभूती आणि अद्वैतानुभूती हे दोन ग्रंथ अनुष्टुप छंदामध्ये आहेत आणि मला वाटतं की जे
प्रौढानुभूती आहे हा ग्रंथ, हा शार्दूल क्रीडित वृत्तामध्ये आहे. अद्वैतानुभूतीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. शिव एव सदाशिव, जीव एव सदाशिव. अशा रीतीनं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य जाणणं म्हणजेच अद्वैतानुभूती असा विचार मांडलेला आहे. साधना पंचक नावाचा ग्रंथ जो आहे, प्रकरण ग्रंथ, एक चिमुकला ग्रंथ आहे, छोटासा ग्रंथ आहे, पण त्या ग्रंथामध्ये साधकाने वेदांचे नियम पाळावे आणि कर्माच्या अभ्यासाची, कर्माने भगवंताची पूजा करावी असा विचार साधना पंचकामध्ये मांडलेला आहे. आचार्यांचे जे इतर प्रकरण ग्रंथ आहे, आत्मबोध आहे, तत्वबोध आहे, त्याचबरोबर आणि त्याच्यामध्ये प्रकरण ग्रंथामध्ये तत्वमसी, अहम ब्रह्मासी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, याचबरोबर आपल्याला आचार्यांनी आणखीन एक महावाक्य दिलेलं आहे, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. आचार्यांचा विवेक चूडामणी हा एक ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे. विवेक चूडामणी हा एक सामासिक शब्द आहे. विवेक आणि चूडामणी. विवेक म्हणजे काय, तर आत्मा अनात्म याच्यातील फरक जाणणारा, आणि चूडामणी म्हणजे मस्तकावर धारण करण्याचं रत्न. विवेक म्हणजे विवेकात जायते ज्ञानम. विवेक चूडामणी या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट ज्ञान असा आहे. या विवेक चूडामणी ग्रंथामध्ये, प्रकरण ग्रंथामध्ये 581 श्लोक आहेत आणि बहुतांश श्लोक हे अनुष्टुप छंदामध्ये आहे. अनुष्टुप छंद हा 4 चरणांचा आणि 32 अक्षराचा असतो. यामध्ये अनेक विषय येतात. मंगलाचरणाचा श्लोक झाल्यानंतर जो 3रा श्लोक आहे तो मला खूप आवडतो. आचार्यांनी त्या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे तो श्लोक मी तुम्हाला दाखवतो आणि वाचूनही दाखवितो. दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. आचार्य म्हणतात की मनुष्य देह हा आपल्याला जो मिळालेला आहे तो 84 लक्ष योनीमधून प्रवास करून आल्यानंतर मिळाला आहे. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. तसंच मुमुक्षत्व, मी कोण आहे हे जाणून स्वतःचा शोध घेऊन या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होण्याची इच्छा बाळगणारा मुमुक्षुत्व असणारे फार कमी आहेत, संख्येत शक्य नाही आहे. आणि सज्जनांचा सहवास म्हणजे मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि सज्जन सहवास मिळणं या गोष्टी दुर्लभ आहेत आणि ते गुरुकृपेमुळेच प्राप्त होतं असं आचार्य म्हणतात. या आचार्यांनी या विवेक चूडामणीमध्ये वेदांत जाणून घेण्याचा अधिकारी कोण याच्या संबंधी एक श्लोक सांगितलेला आहे. तो श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यावर थोडंसं विवेचन करतो. विवेकिनो विरक्तस्य शमादि गुण शालिनाः मुमुक्षुरेव ही ब्रह्मजिज्ञासा योग्यता मतः. म्हणजे माझ्या मताप्रमाणे वेदांत तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी कोण योग्य आहे, तर नित्यानित्य वस्तू विवेक जाणणारा, साधन चतुष्टय, आत्मा ब्रह्म ऐक्य आहे, बाकी सर्व अनित्य ऐक्य आणि बाकी सर्व अनित्य हे जाणून घेण्यासाठी गुरुकडे जाऊन महावाक्याचा अर्थ समजावून घेऊन त्याच्यानंतर त्यावर चिंतन मनन निधिध्यासन केल्यानंतर तो साधन चतुष्टय संपन्न साधक या जन्मी आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो, या जन्मी जीवनमुक्त होतो आणि या जन्मी तो ब्रह्मवेत्ता होतो. हे सांगत असताना आचार्यांनी एका श्लोकामध्ये आपल्यासारख्या माणसांना सुद्धा एक धोक्याचा इशारा दिलेला आहे की तुम्ही ग्रंथ वाचत बसलात आणि त्याच्यामध्ये जर अडकलात तर तुमची परिस्थिती कशी होते
की तुम्ही जंगलामध्ये एखादा वना अरण्यामध्ये मनुष्य जातो आणि मार्ग चुकतो, मार्ग सापडत नाही, म्हणून शब्दजाल महारण्य चित्त से भ्रमण कारणम असा इशारा आचार्यांनी आपल्याला या प्रकरण ग्रंथामध्ये देऊन ठेवलेला आहे. आता नित्यानित्य वस्तू विवेक वगैरे आहे, त्याच्याबद्दल या षडसंपदेबद्दल थोडंसं विस्तारानं बोलतो, कारण ते आवश्यक आहे. नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे ब्रह्म ही नित्य वस्तू आहे, तद्व्यतिरिक्त जे काही आहे ते अनित्य आहे. इह मूत्र फलभोग विरागा, इह म्हणजे इहलोकीचं आणि परलोकीच्या फलाच्या विषयी विरक्तता. नंतर विमुक्षत्व शेवटचं आहे. मुमुक्षत्व म्हणजे इंटेन्स डिझायर फॉर लिबरेशन, आणि षडसंपदा जी आहे त्याच्यामध्ये शम म्हणजे मनस्संयम, दम म्हणजे इंद्रिय संयम, उपरती म्हणजे विषयापासून चित्ताची उपरती, विषयांमध्ये काही रस नाहीये, चित्ताला जाणणं, चित्ताने जाणणं, आणि तितिक्षा म्हणजे सहनम सर्व दुःखाना, जीवनामधल्या द्वंद्वाला विस्टँड होण्याची क्षमता म्हणजे तितिक्षा. आणि ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, ही श्रद्धा म्हणजे आत्मसत्तेमध्ये श्रद्धा आणि समाधान म्हणजे आंतरिक समाधान. अशा साधन चतुष्टयाने युक्त असलेला साधक ब्रह्म जाणू शकतो, या जीवनामध्ये मुक्त होऊ शकतो, असा विचार आचार्यांनी या विवेक चूडामणीमध्ये मांडलेला आहे. विवेक चूडामणी मी सुरुवातीला सांगितलं की आकाराच्या मानानं सगळ्यात मोठा असलेला ग्रंथ आहे. तुम्ही काही नाही वाचलत ना, विवेक चूडामणीचा जरी अभ्यास केलात तरी वेदांतातलं बरंचसं ज्ञान तुम्हाला उलगडत जातं. वेदांत समजण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला आणि हा ग्रंथ आहे असं माझं मत आहे. आचार्यांचे मनीषा पंचक, अद्वैत पंचक, यती पंचक, उपदेश पंचक आणि माया पंचक हे 5 प्रकरण ग्रंथ 5 श्लोकाचे आहेत. आचार्यांचा आणखीन एक महत्वाचा प्रकरण ग्रंथ म्हणजे सौंदर्य लहरी. या सौंदर्य लहरीची गेयता अतिशय सुंदर आहे. तुम्ही ती नुसती सौंदर्य लहरी ऐकल्यात तरी तुम्हाला त्याच्यापासून खूप आनंद मिळू शकतो. या सौंदर्य लहरीमध्ये 103 श्लोक आहेत. 1 ते 41 श्लोकांना आनंद लहरी असं म्हणतात, आणि त्या श्लोकामध्ये त्रिपुरा सुंदरीचं उपासना करण्याचं श्रीयंत्र, कुंडलिनी वगैरे भाग त्याच्यामध्ये येतात. 42 ते 103 श्लोकांना सौंदर्य लहरी म्हणतात. त्याच्यामध्ये कौलमार्गी उपासना, सगुण उपासना वगैरे सांगितलेली आहे. आचार्यांचं जे निर्वाण षटक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाम, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ते प्रकरण ग्रंथ तुम्हाला सांगत नाही. गंमत अशी आहे की आचार्यांचे बरेचसे प्रकरण ग्रंथ हे गेय स्वरूपामध्ये पण आहेत. आचार्यांनी स्तोत्र लिहिताना किंवा प्रकरण ग्रंथ लिहिताना हे प्रकरण ग्रंथ, हे स्तोत्र अशा डिमार्केशन्स केलेल्या नव्हत्या, त्या आपण केलेल्या आहेत. त्यामुळे निर्वाण षटक म्हणून जो प्रकरण ग्रंथ आहे त्या प्रकरण ग्रंथामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आचार्यांनी सांगितलंय अंतःकरण चतुष्टय म्हणजे मी नाही, मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे मी नाही, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही, पंच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही, पंचवायू म्हणजे मी नाही, पंच महाभूत म्हणजे मी नाही. मी या सगळ्याच्या पलीकडे असलेला चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम आहे असं त्यांनी त्या निर्वाण षटकामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या दृष्टीनं निर्वाण षटक हे निजिध्यासनाचं स्तोत्र आहे किंवा प्रकरण ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणखीन एक आचार्यांचा प्रकरण ग्रंथ आहे आणि तो सांगून मी हा प्रकरण ग्रंथ हे प्रकरण संपवतो. त्या प्रकरण ग्रंथाचं नाव आहे ब्रह्मज्ञान वली माला. याच्यातले
काही श्लोक हे माझ्या नित्य पठणातले आहेत. मला हे प्रकरण ग्रंथ कामस्तोत्र खूप आवडतं आणि त्याची सुरुवात अशी आहे, मी तो श्लोक तुम्हाला दाखवतो आणि म्हणूनही दाखवतो. सकृत श्रवण मात्रेण ब्रह्मज्ञान यतो भवे, ब्रह्मज्ञान वली माला सर्वेषां मोक्ष सिद्धये. म्हणजे काय, केवळ एकदाच ऐकल्याने जेणेकरून ब्रह्मज्ञान होईल अशी ही ब्रह्मज्ञानवली माला सर्वांना मोक्ष सिद्धीसाठी लिहिलेली आहे, असं या पहिल्याच त्याच्यामध्ये त्याची फलश्रुती सांगितलेली आहे. आणि 3-4 श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवतो, समोर दाखवतोही आणि त्याचा अर्थही सांगतो. असंगोहम 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 पुनः पुनः सच्चिदानंद रूपो अहम अहमेवा अहम अव्यय. मी असंग आहे, आय एम अनअटॅच. मी कोणाच्याही अटॅच नाहीये, असंग आहे. असं मला पुन्हा पुन्हा दिसतं आहे. आणि मी सच्चित आनंद स्वरूप सच्चितानंद रूपोहम अहमेवा अहम अव्यय. आणि मी केवळ नाश न होणारा असा अव्यय आहे. पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, नित्य शुद्ध विमुक्तो अहम निराकारो अहम अव्यय भूमानंद स्वरूपोहम अहमेवा अहम अव्यय. काय म्हटलेलं आहे, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी विमुक्त आहे, मी निराकार आहे आणि मी अव्यय आहे, माझा नाश होत नाही. भूमानंद स्वरूपोहम, मी अमर्याद आनंद स्वरूप आहे आणि माझा कधीच नाश होत नाही. अहमेवा अहम अव्यय. नंतरचा श्लोक आहे, नित्योहम निरवध्योहम निराकारोहम अहम अच्युत परमानंद स्वरूपो अहम अहमेवा अहम अव्यय. म्हणजे काय आहे, मी नित्य आहे, मी निरवध्य आहे, मी निराकार आहे आणि मी अच्युत आहे. म्हणजे आय एम नॉट फॉलिंग फ्रॉम एनिथिंग. मी अस्थिर आहे, अशा रीतीने अच्युत या शब्दाचा अर्थ आहे. परमानंद स्वरूपो अहमेवा अहम अव्यय. मी सर्वश्रेष्ठ आनंद स्वरूप आहे आणि माझा कधीही नाश होत नाही, अभि अव्यय आहे. आणि पुढचा श्लोक आहे, शुद्ध चैतन्य रूपो अहम आत्मा रूपो अहमेव च अखंडानंद रूपो अहम अहमेवा अहम अव्यय. मी निर्मळ शुद्ध चैतन्य आहे आणि मीच आत्मानंद स्वरूप आहे. मी अखंड आनंद रूपोहम, मी अखंडित आनंद आहे आणि केवळ मीच आणि मी अव्यय आहे. ही जी ब्रह्मज्ञान वली माला आहे. पुढचे पण श्लोक आहे, त्या सगळ्या श्लोकांमधून आपल्याला ते नुसते तुम्ही म्हटले, ते आत्मसात केले, त्याच्यावर चिंतन मनन केलं तरी सुद्धा तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. ते पहिल्याच फलश्रुतीमध्ये ते म्हटलेलं आहे. असो, आचार्यांची ग्रंथरचना तर्कशुद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठेही वैचारिक गोंधळ नाही, कुठेही भोंगळपणा नाही. आचार्यांनी अनेक स्तोत्र लिहिली आणि त्या स्तोत्रांची नावं मी तुम्हाला दाखवितो आणि वाचूनही दाखवतो. त्याच्यातली काही स्तोत्रांची नावं, दक्षिणामूर्ती अष्टक, कालभैरव अष्टक, नर्मदाष्टक, अन्नपूर्णा स्तोत्र, गंगाष्टक, प्रातस्मरण स्तोत्र, कनकधारा स्तोत्र. आचार्यांनी जी स्तोत्र लिहिली ना, आचार्यांच्या स्तोत्रांचा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो, मला काय कोणीही वाचलं ना तरी त्यांना लक्षात येईल की त्यांच्या स्तोत्रामध्ये गेयता आहे, पदलालित्य आहे, अनुप्रास आहे, भाषा सरळ साधी आणि एक ओघवती अशी ती भाषा आहे. आचार्यांची स्तोत्र वाचत असताना भावनेबरोबर ती बुद्धीही प्रगल्भ करते आणि अंतर्मनाचा आविष्कार त्यांच्या स्तोत्रामधून दिसून येतो.
आचार्य हे उच्च कोटीचे साहित्यिक होते हे आपल्याला समजून येतं. आपण त्यांची स्तोत्र ऐकत असताना स्वतःलाच विसरून जातो. आज आपल्याला संस्कृत एवढं येत नाही, परंतु आज युट्यूबवर आचार्यांची स्तोत्र अवेलेबल आहेत. ती जरी आपण वाचली ऐकली तरी आपल्याला त्यातून आनंद मिळू शकतो. आज मी आचार्यांचं जी स्तोत्र आहे ती काय सगळी स्तोत्रांचा उल्लेख करणार नाहीये किंवा माहिती सांगणार नाहीये. मला आवडणारी 4 स्तोत्र आहेत. एक आहे प्रातस्मरण स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, कालभैरव स्तोत्र आणि दक्षिणामूर्ती स्तोत्र. हे अन्नपूर्णा स्तोत्र आणि कालभैरव स्तोत्र हे तुम्हाला वैभवी शेट्टीच्या आवाजामध्ये ऐकायला मिळेल. खूप आचार्यांचं जे प्रातस्मरण स्तोत्र आहे ते प्रातस्मरण स्तोत्र मी तुम्हाला दाखवतो. ते प्रातस्मरण स्तोत्र 3 वेगवेगळ्या छंदामध्ये आहे. मन, वाणी आणि कायेला स्फुल्लिंगित करणारं असं ते स्तोत्र आहे. मी तुम्हाला गद्यामध्ये ते म्हणून दाखवितो. स्तोत्र आधी दाखवतो, ते पहा. प्रातस्मरामि हृदि स्फुरदात्मतत्त्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्ति मवैति नित्यं तत् ब्रह्म निष्कलम अहं न च भूत संघ. आणि दुसरं जे कडवं आहे ते पण मी तुम्हाला लगेचच दाखवतो आणि तेही म्हणून दाखवतो. प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं वाचो विभान्ति निखिल यत् अनुग्रहेण यत् नेति नेति वचनै निगमा अवोचु तत् देव देव मजमच्युत प्राहुरज्ञम्. पहिल्या श्लोकाची सुरुवात प्रात नमामि आहे. दुसऱ्या श्लोकाची सुरुवात प्रात भजामी आहे आणि तिसरा जो शेवटचा श्लोक आहे तोही मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आधी समोर दाखवतो आणि आता म्हणतो. प्रातर्नमामि तमसा परम अर्कवर्णं पूर्णं सनातन पदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन् इदं जगत शेषमशेषमूर्तो रज्वां भुजंग इव प्रतिभासितं वै. ही जी तिन्ही श्लोक आहेत त्याच्यामध्ये सगळं अद्वैत वेदांताचा सिद्धांत सामावलेला आहे. आपल्याला मला काही त्याच्यावर विवेचन करायचं नाहीये, ते एक अख्खं लेक्चर होऊ शकतं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर हे श्लोक जर तुम्ही म्हटले तर तुमचा दिवस, त्या दिवसामध्ये मन, वाणी आणि काया निश्चित स्फुल्लिंगित होईल. कुठलाही पॉझिटिव्ह रिसायटेशन म्हणण्याची गरज नाही. एवढं हे पॉवरफुल असं प्रातस्मरण स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक, काशीपुरीचे अधिपती भैरव रूपामध्ये भगवान शंकराची स्तुती करणारं हे अष्टक आहे. कालभैरव सगुण रूपामध्ये काशीचा रक्षक अधिपती, वाराणसीचा कोतवाल आणि क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो आणि निर्गुण रूपामध्ये ज्ञानस्वरूप आणि जगताचं आदिकारण म्हणून भैरवाला पूजले जाते. काशीमध्ये यमधर्माचा अधिकार शंकराने स्वतःकडे घेतला आणि कालभैरवास पाप पुण्याची नोंद करण्याचा अधिकार दिला. त्या कालभैरव स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे 4थ्या क्रमांकाचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्त लोक विग्रहं. त्याच्यानंतर 8वा जो श्लोक आहे तो आणि 9वा फलश्रुतीचे दोन्ही श्लोक मी तुम्हाला दाखवतो
आणि म्हणतोय, भूतसंगनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभुं नीतिमार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. आणि फलश्रुतीचा श्लोक आहे, काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोह दैन्य लोभ कोपताप नाशन्ते प्रायन्ति काल भैरवांग्रिसन्निधिं ध्रुवम्. मी हे तुम्हाला श्लोक वाचून दाखवले. याचं कारण त्याच्यामध्ये जी नादमधुरता आहे, गीयता आहे, याचं कारण हे स्तोत्र पंचचामर वृत्तामध्ये रचलेलं आहे. 16 अक्षर असतात पंचचामर वृत्तामध्ये आणि यती 8-8 नंतर किंवा 4-4-4 नंतर येतो. नर्मदा स्तोत्र सुद्धा पंचचामर वृत्तामध्ये आहे आणि हे कालभैरव स्तोत्र सुद्धा पंचचामर वृत्तामध्ये आहे आणि त्याची गेयता तुम्हाला समजावी म्हणून मी ते 2 श्लोक तुम्हाला म्हणून दाखवले. अन्नपूर्णा स्तोत्र. आचार्य शंकराचार्यांचं वास्तव्य दीर्घकाळ काशीला होतं. गंगा स्नान, अन्नपूर्णा देवीचं दर्शन, विश्वनाथाचं दर्शन हे त्यांच्या नित्यकर्मामध्ये होतं. आचार्यांनी भारतभर भ्रमण केलं, अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली, देवतांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यावर स्तुतीपर स्तोत्र रचली. भगवान शंकर हे साक्षात ज्ञान, वैराग्य आणि भक्तीची मूर्ती आपण म्हणतो. त्यांची पत्नी अर्धांगिनी, सहधर्मचारिणी अन्नपूर्णा देवी, तिच्यामध्येही तेच प्रखर तेज आचार्यांनी अनुभवलं आणि तिच्यावर स्तुतीपर स्तोत्र रचली. त्याच्यातली पहिले 2 स्तोत्र मी तुम्हाला दाखवतो आणि मी म्हणतोही. नित्यानंद करी वरा भयकरी सौंदर्य रत्नाकरी निद्रुत निखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रलयांचल वंश पावन करी काशी पुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. आणि दुसरं आहे, पुढचा श्लोक आहे, योगानंद करी रिपुक्षय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रा काल नभास मान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्व ऐश्वर्य समस्त वांछित करी काशी पुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. आणि शेवटच्या श्लोकामध्ये आचार्य जी अन्नपूर्णा देवी काशी नगरीची अधिष्ठात्री, शंकराची प्राणवल्लभ, तू आपल्या कृपेची भिक्षा घाल आणि तृप्त कर असं आचार्य म्हणतात. आचार्य काय भिक्षा मागतात ते आपण पाहू. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. ज्ञान वैराग्याची भिक्षा अन्नपूर्णा देवीकडे आचार्य मागतात आणि पुढे म्हणतात, माताच पार्वती देवी पिता महेश्वर बांधवा शिवभक्तश्च स्वदेशो भुवनत्रय. असं हे सुंदर अन्नपूर्णा स्तोत्र आहे. दक्षिणामूर्ती स्तोत्र हे खूप महत्वाचं स्तोत्र आहे. आदि शंकराचार्य आणि गौडपादांची हिमालयामध्ये भेट झाल्यानंतर आचार्य शंकराचार्य कैलासाला निघाले. ही वेंट टू माउंट कैलास आणि तिथे प्रत्यक्ष शंकरांनी म्हणजे शंकर भगवानांनी त्यांना उपदेश केला. शिवानी वेदांतातील हायेस्ट नॉलेज, एक्सपिरियन्स, अपरोक्षानुभूती, अद्वैतानुभूतीचा अनुभव आचार्य शंकराचार्यांना दिला. हे भगवान शंकर कैलासामध्ये आहे. त्यांचं मुख दक्षिणेकडे आहे, भारतभूमीकडे आहे, म्हणून त्यांना दक्षिणामूर्ती असं म्हटलेलं आहे. हे जे दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे खूप प्रासादिक स्तोत्र आहे. प्रस्थान त्रयीचं सर निचोड
सार या दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये आहे. असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू नो द हायेस्ट पीक ऑफ अद्वैत, इफ यू वॉन्ट टू नो द मांडुक्य कारिका, if you want to know Adativad, the theory of non-creation, then this Dakshinamurti Stotra is preparation for that. मी पहिले 5 श्लोक जे ध्यानाचे आहेत त्याचाच फक्त निर्देश करतो. पहिला श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो, समोर दाखवतोही. मौनम व्याख्या प्रकटितम परब्रह्म तत्वयुवान वर्षिष्ठन्ते वसत ऋषिगणै आवृत्तम ब्रह्मनराय आचार्येंद्र कर्कलित चिन्मुद्रामानानंद मूर्ती सात्वा राम उदित वदनम दक्षिणामूर्ती मिडे. दक्षिणामूर्ती, द गुरु हु इज एवर यंग, टीचिंग थ्रू सायलेन्स. व्हॉट इज टीचिंग? अद्वैत वेदांत. मौनम व्याख्या प्रकटितम परब्रह्म तत्व युवान. आणि पुढे दक्षिणामूर्तीचं पुढच्या श्लोकामध्ये वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन असं आहे, सात्वा रामम मुदित वदनम, चिन्मुद्रा असलेली आनंद मूर्ती असा केलेला आहे. ते भवसागराचं औषध आहे आणि ते त्रिभुवनाचे गुरु आहेत असं म्हटलेलं आहे. वटवृक्षाखाली वृद्ध शिष्य बसलेले आहेत आणि गुरु युवा आहे. चित्र वटत्र मूले वृद्ध शिष्या गुरु युवा. गुरु इज इन सायलेन्स and silence is itself is teaching, and in that silence all the doubt get dissolved. Gurusta maunam व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयः. आणि नंतरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये ओम नमो प्रणवार्थाय प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्ते नमो नमः. मला वाटतं सदाशिव समारभ्याम शंकराचार्य मध्यमात अस्मत् आचार्य पर्यंतम वंदे गुरुपरंपरा. या गुरुपरंपरेचं मूळ हे या दक्षिणामूर्ती स्तोत्राशी संबंधित आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. नर्मदा स्तोत्र. भारतामध्ये 3 प्रमुख नद्या आहेत. गंगा नदी मोक्षदायिनी आहे, यमुना नदी प्रेमाची अनुभूती देणारी आहे आणि नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे. या तिन्ही नद्यांवर आचार्य शंकराचार्यांनी स्तोत्र रचलेली आहे. नर्मदा स्तोत्र ओंकारेश्वरला असताना गोविंद यती ध्यानस्थ असताना नर्मदेचं पाणी त्या गुहेमध्ये येत असतं. त्याचा उल्लेख मी तुम्हाला केला. त्या सुमारास हे नर्मदेचं स्तुती करणारं स्तोत्र आचार्यांनी लिहिलेलं आहे. नर्म म्हणजे सुख आणि नर्मदा म्हणजे सुख प्रदान करणारी अशा या नदीचं स्तोत्र आचार्यांनी केलेलं आहे. असं म्हणतात की या नर्मदा स्तोत्रामध्ये स्वर आणि व्यंजन यांची लयबद्ध आणि छंदबद्ध रचना आहे. त्यामुळे हे जर नित्य पाठ केलं तर वाणीचा दोष नाहीसा होतो. मी पहिलं श्लोक तुम्हाला दाखवतो आणि म्हणतोय. मी गद्यामध्ये म्हणणार आहे, तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे, कारण मी व्याख्यात्याच्या भूमिकेमध्ये आहे, मी कीर्तनकाराच्या भूमिकेमध्ये नाही. सबिंदु सिंधु सुकल तरंग भंग रंजितम दविशस्तुपाप जात कारवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अर्थ काय आहे? बिंदू पासून सिंधू पर्यंत अखंड पाण्याच्या लाटाचे तुषार उडवत शोभायमान वाहणाऱ्या हे नर्मदे, पापापासून इतरांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती जन्म घेते त्या पापाचा नाश करणाऱ्या आणि कृतांत दूत म्हणजे यमदूत आणि भूतपिशाच्यांच्या भीती हरण करणारं कवच प्रदान करणाऱ्या
नर्मदे मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहाव्या या श्लोकांमध्ये आचार्यांनी मार्कंडेय, शौनक, देवेंद्र तुझे जलप्राशन करतात. अगणित किन्नर, देव, असुर तुझी पूजा करतात. सनत कुमार, नचिकेत, कश्यप, अत्री आणि नारदांनी तुला अंतःकरणामध्ये धारण केलेलं आहे. मुनिश्रेष्ठ, वशिष्ठ, पिपललाद, कंदर्भ प्रभूतींचं कल्याण करणाऱ्या हे देवी नर्मदे मी तुझ्या पदकमलांना वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आणि सातवा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये खूप सुंदरपणे त्याची लयबद्धता खूप चांगली आहे. मी तो श्लोक तुम्हाला दाखवतो आणि म्हणतोय, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम वीरंचि विष्णु शंकर स्वदीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. काय याचा अर्थ? त्याचा अर्थ असा आहे की हे कृपावंत नर्मदे माते, विश्वातील सर्व दृश्य अदृश्य अशा लाखो पापांचा नाश करण्याचं अमोघ सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तुझ्या या तटावर असंख्य लहान मोठे जीव राहतात, तू त्यांचा सांभाळ करतेस. एवढंच नाही तर तुझ्या संगतीने ते मोक्षपदाला पोचतात. तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांना अलौकिक शक्ती प्रदान करून या विश्वामध्ये सामर्थ्यवान करणाऱ्या हे नर्मदे तुझ्या वात्या जलधारांना आणि तुझ्या चरणांना, कमलचरणांना मी वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. भज गोविंदम. आचार्यांची भज गोविंदम ही रचना मला खूप आवडते. हे स्तोत्र नाहीये, हे प्रकरण ग्रंथ नाहीये, पण एक सुंदर काव्य आहे. या श्लोकातले जे भजगोविंदामध्ये जे 5 श्लोक आहेत यांचा उल्लेख मी माझ्या व्याख्यानामध्ये बराच वेळेला करतो. ते मी 5 श्लोक घेतो आणि त्याच्यावर थोडंसं विवेचन करतो. आचार्य शंकराचार्य काशीमध्ये जात असताना आपल्या शिष्यांबरोबर एक वृद्ध मनुष्य गंगा किनारी बसून व्याकरणाचे नियम पाठ करत होता. त्याला पाहून शंकराचार्य त्याला म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहित काले नाही नाही रक्षति डुक्करणे. हे भल्या माणसा, त्याला मूर्ख म्हणून म्हटलेलं आहे. हे भल्या माणसा, अंतकाळी हे व्याकरणाचे नियम उपयोगी पडणार नाही. तू भगवंताचं नाव घे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. याच्यानंतरचा जो दुसरा श्लोक आहे तो श्लोकही मला आवडतो आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सत्संगामुळे निसंगत्व प्राप्त होतं आणि निसंगत्व प्राप्त झालं की वैराग्य अंगामध्ये येतं आणि त्या वैराग्यामुळे निर्मोहत्व प्राप्त होतं आणि निर्मोहत्व प्राप्त झाल्यामुळे निश्चलत्व धीरता येते आणि धीरता आली की जीवनमुक्ती प्राप्त होते. असा क्रम या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तो श्लोक मी वाचून दाखवतो. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलत्वम निश्चलत्वे जीवनमुक्ती. त्याच्यानंतरचा एक श्लोक आहे तोही तसाच खूप चांगला आहे. त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, योगरतो वा भोगरतो संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदंती नंदंती नंदंतैव. म्हणजे ब्रह्मज्ञानी योगामध्ये असो भोगामध्ये असो आणि जनसंपर्कामध्ये असो किंवा एकांतामध्ये असो त्याचे चित्त नेहमी ब्रह्मस्वरूपामध्ये लीन असते आणि तो स्वतः आनंद स्वरूप असतो. आचार्यांचं निरीक्षण किती सूक्ष्म असतं हे आपण पुढच्या एका श्लोकामधून पाहणार आहोत. एक वृद्ध माणूस असतो
आपली आणि तशी स्थिती होते किंवा होणार आहे याचं वर्णन आचार्य करतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तद्यपि न मुच्यता शापिंडम. काय त्याचा अर्थ की शरीर गलित गात्र झालेलं आहे, डोक्यावरचे केस उडून गेलेले आहे, दाताचं बोळकं झालेलं आहे, एक एक दात पडून गेलेले आहे, पाठीचा कणा वाकलेला आहे, स्वतः ताठ उभं राहता येत नाही, वृद्धत्वामुळे हातामध्ये काठी आलेली आहे आणि इंद्रिय ही सुख भोगण्यासाठी सक्षम नाहीये, तरी सुद्धा वासना इच्छा मोह सुटत नाही असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी म्हटलं त्यांचं निरीक्षण इतकं सूक्ष्म आहे की ते आपल्यालाही लागू पडतं. आणि शेवटचा जो श्लोक आपल्या सगळ्यांच्या माहितीचा आहे आणि तो श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि त्याचं थोडंसं विवेचन करतो. श्लोक असा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुरास्ते कृपया पारे पाहि मुरारे. पुनरपि जनन, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, आईच्या गर्भामध्ये जाणं, हा जो संसार आहे हा संसारातून बाहेर पडणं फार कठीण आहे. आणि तेव्हा हे भगवंताला म्हटलेलं आहे की आचार्य म्हणतात, हे मुरारी तुझ्या असीम दयाळूपणामुळे मला यातून वाचव. इह संसारे बहुदुरास्ते कृपया पारे पाहि मुरारे. अशा रीतीनं हे भजगोविंदातले 5 श्लोक केव्हाही आपल्याला एक दीपस्तंभासारखे मार्ग दाखवतात. आचार्यांनी भारतभर भ्रमण करत असताना नष्ट मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं, मलिन झालेल्या मूर्तींची पुन्हा प्रतिष्ठापना केली, स्थापन केल्या आणि पूजा अर्चनाचे नियम आखून दिले. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. ते मठ स्थापन करण्याचा उद्देश वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणं हा होता. आता हे जे मठ स्थापन केले त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो, ती खूप महत्वाची आहे. पहिला जो मठ होता तो ज्योतिर्मठ, आपण त्याला जोशी मठ म्हणून ओळखला जातो. तो उत्तराखंडामध्ये आहे, केदारनाथ बद्रीनाथच्या जवळ आहे. आणि हा जो मठ आहे हा मठ अथर्ववेदाला वाहिलेला आहे. आणि मांडुक्य उपनिषदातील वाक्य जे अयम आत्मा ब्रह्म हे या मठाचं ब्रीद वाक्य आहे. टोटकाचार्य या मठाचे पहिले आचार्य होते आणि गिरी पर्वत सागर हे दशनामी संप्रदायातील संन्यासी या पीठाचे आचार्य होऊ शकतात असा नियम आखून दिला. दुसरं पीठ आहे शृंगेरी पीठ, कर्नाटकामध्ये आहे आणि यजुर्वेदाशी संबंध असून बृहदारण्यक उपनिषदातलं अहम ब्रह्मास्मी हे या मठाचं ब्रीद वाक्य आहे. आणि या मठाचे पहिले आचार्य सुरेश्वराचार्य म्हणजे मंडन मिश्र होते. आणि सरस्वती, भारती आणि पुरी या संन्यासांना, दशनामी संप्रदायातील संन्यासांना या मठाचं आचार्यपद मिळण्याचा अधिकार दिलेला होता. तिसरं आहे गोवर्धन मठ, जे जगन्नाथपुरीच्या जवळ ओडिसामध्ये आहे. हे ऋग्वेदाला वाहिलेलं मठ आहे आणि इतरीय उपनिषदातील प्रज्ञानम ब्रह्म हे या मठाचं ब्रीद वाक्य आहे. आणि पद्मपादाचार्य हे त्याचे पहिले आचार्य होते. दशनामी संप्रदायामध्ये वन आणि अरण्यक संन्यासी या मठाचे आचार्य बनण्याला त्यांना संमती दिलेली होती. चौथं जे पीठ आहे द्वारका पीठ आहे, गुजरातमध्ये आहे. हे सामवेदाशी संबंधित आहे. छांदोग्य उपनिषदातील तत्वमसी हे वाक्य या मठाचं ब्रीद वाक्य आहे. हस्तमलकाचार्य त्या मठाचे प्रथम आचार्य होते. त्याचप्रमाणे तीर्थ आणि आश्रम हे जे दशनामी संप्रदायातील संन्यासी आहेत त्यांना
या पीठावर बसण्याचा अधिकार दिला होता. आचार्यांनी ही जी 4 मठ स्थापन केली त्याचा उद्देश असा होता की या मठांनी वेदांचा अभ्यास करावा, उपनिषदांमधलं तत्वज्ञान लोकांना सोपं करून समजून द्यावं, उपनिषदांची शिक्षा द्यावी, उपदेश करावा आणि दीर्घकाळ हे मठ चालू राहावेत यासाठी त्यांनी मठान्मनाय महानुशासन नावाचा ग्रंथ लिहिला. का लिहिला तर त्याच्यामध्ये मठाधिपतींची कर्तव्य काय आहेत, मठाचा संचलन कसं व्हायला पाहिजे, मठांचं इतर मठांशी असलेलं समन्वय कसा असला पाहिजे आणि जी आर्थिक संपत्तीचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आचार्यांनी मठान्मनाय महानुशासन नावाचा ग्रंथ लिहिला. यावरून आपल्याला आचार्यांची दूरदृष्टी दिसून येते. आचार्य शंकराचार्यांनी वेदमताची पुनर्स्थापना केली. वेदमताची पुनर्स्थापना केली म्हणजे उपनिषदांमध्ये असलेला विचार जो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला, तो विचार त्यांनी स्वीकारायला लावला. तो विचार असा होता की वेद हे अपौरुष आहे आणि जगाचं उपादान कारण आणि निमित्त कारण हे ब्रह्म आहे. आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे. शरीर देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा जीवरूपानं शरीरामध्ये राहतो. त्या आत्म्याला जीवाला जेव्हा स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळेला तो जन्म मृत्यूच्या फेऱ्या बसून मुक्त होतो आणि एरवी तो कर्मसिद्धांतामध्ये जन्म मृत्यू कर्म होते करतो, त्यामुळे त्या फेऱ्यामध्ये अडकलेला असतो आणि ज्या वेळेला त्याला स्वरूप ज्ञान होतं, मी कोण आहे याचा शोध लागतो, त्यावेळेला सर्वतून तो मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. अशा रीतीनं हे ढोबळ असलेलं अद्वैत तत्वज्ञान जे सर्वसामान्य लोकांसाठी सांगण्यासाठी सर्वम खल्विदम ब्रह्मासी अयम आत्मा ब्रह्म वगैरेच्या माध्यमातून जीवो ब्रह्मैव नापरा या रीतीने आचार्यांचा मार्ग मी असं म्हणेन की ज्ञानमार्ग आहे आणि ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञान एवतु कैवल्यम असा तो मार्ग होता. म्हणून मी थोडंसं अद्वैताबद्दल थोडक्यात सांगितलं. आचार्य शंकराचार्य कुशाग्र बुद्धीचे होते. अलौकिक स्मरणशक्ती धारणाशक्ती होती, परंतु त्याचबरोबर त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ना ते प्रभावी होतं आणि त्या व्यक्तिमत्वाचा ठसा जनमानसावर आणि विद्वत जनांवर होत असे. त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, बळकट शरीरयष्टी, भव्य कपाळ, रुंद छाती, पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी चेहरा, अजान वाऊ, लांब सडक लाल नख असं विलोभनीय त्यांचं रूप होतं. आचार्य शंकराचार्यांकडे पाहिलं असता सहज आपल्या लक्षात येतं की गंभीर पण कणखर मुद्रा, अलौकिक अनुपम वैराग्य, संयमी मुद्रा, वाणीमध्ये अशी काही मधुरता, त्याचबरोबर प्रभावी शब्दोच्चार, यामुळे आचार्य शंकराचार्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा जनमानसावर पडत असे आणि या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं होतं, म्हणून मी हा विषय तुमच्या पुढे मांडला. आचार्यांच्या कार्याचा समारोप करताना मी एवढंच म्हणेन की आचार्य शंकराचार्यांनी वेदांताची ध्वजा अशी काही उंच उभारून ठेवली की अद्वैत तत्वज्ञान म्हणजे शंकराचार्य आणि शंकराचार्य म्हणजे अद्वैत तत्वज्ञान अशी त्यांची ओळख आहे. आचार्य शंकराचार्य हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी अवतरले होते. ते अनादी जागृत चैतन्य होते. त्यांनी अवैदिक मताचा पराभव केला. खंडन मंडन पद्धती भारतामध्ये रुजू केली आणि अवैदिक मताचा पराभव करत असताना त्यांनी कुठेही शस्त्र वापरली नाही, शास्त्रार्थ केला आणि अद्वैत मताची पुनर्स्थापना केली. शंकराचार्य
हे अलौकिक बुद्धी असलेले अत्यंत निस्पृह आणि संन्यस्त वृत्तीने राहणारे महान कर्मयोगी होते. त्यांना मी वंदन करतो. आणि याच्या शेवटी मी तुम्हाला 3 चित्र दाखवतो. एक आहे शंकराचार्यांचा केदारनाथचं, दुसरं आहे ओंकारेश्वरचं आणि तिसरं आहे शृंगेरीचं. ती तुम्ही पहा आणि मग शंकराचार्यांच्या कार्याची ओळख तुम्हाला झालेली आहे. कधी जमलं तर या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या.